नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये जे फोडाफोडीचं राजकारण चाललेलं आहे त्यांनी फक्त महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खराब झाली किंवा महाराष्ट्रातल्या लोकांना वाईट वाटलेलं आहे इतकंच नाही, तर महाराष्ट्राची अधोगती होते आहे, महाराष्ट्राची इकॉनॉमिक ग्रोथ कमी होते आहे। कशी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सगळं दाखवणार आहे। महाराष्ट्रामधले कोणते कोणते प्रोजेक्ट गुजरातला गेलेले आहे, कोणते प्रोजेक्ट्स हे पहिले मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये होणार होते असं ठरलं होतं, ते डिक्लेअरही झालं होतं, जगजाहीर झालं होतं आणि तरीही त्याच्यानंतर ते प्रोजेक्ट हे गुजरातला गेलेले आहेत। पहिल्यांदा तुम्हाला शेजारी एक बातमी दिसत असेल, ही बातमी असं म्हणते, इयर आफ्टर रोबस्ट महाराष्ट्राज ग्रोथ रेट सेट टू फॉल फ्रॉम 9.1% टू 6.8%। 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्राचा ग्रोथ रेट हा 9.1%, 9 वरून 6.8 वर आलेला आहे। याच बातमीमध्ये पुढे दिलेला आहे, इंडीड महाराष्ट्राज ग्रोथ रेट इज एस्टिमेटेड टू बी इवन लोअर दॅन द नॅशनल ग्रोथ रेट ऑफ 7%। 2022-23 या वर्षामध्ये नॅशनल ग्रोथ रेट जो होता 7%चा, त्याच्यापेक्षा कमी महाराष्ट्राचा ग्रोथ रेट होता। म्हणजे महाराष्ट्र हे असं राज्य होतं मित्रमैत्रिणींनो, कायम नॅशनल ग्रोथ रेट जो असायचा ना त्याच्या वरच असायचा। जे पहिले 2-3 राज्य होते त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा नंबर यायचा ग्रोथ रेटचा विचार केला तर। आजही GDP मध्ये हिस्सा महाराष्ट्राचा खूप आहे, पण महाराष्ट्राचा ग्रोथ रेट वाढ किती होते आहे, एकंदर सगळ्या गोष्टी किती वाढत आहेत, तर तो ग्रोथ रेट कमी झालेला आहे, वाढलेला नाही आहे। त्याच्यामुळे नॅशनलपेक्षाही आपण खाली आलेलो आहोत। म्हणजे विचार करा, या लोकांनी किती नुकसान केलं आहे आपल्या राज्याचं। आता हा ग्रोथ रेट कमी का आहे, तर त्याच्यामागे 2-3 कारणं आहे। ॲग्रिकल्चरल सेक्टर आहे, सर्व्हिस सेक्टर आहे, पण त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे दिलेलं आहे लॅक ऑफ इन्व्हेस्टमेंट इन इन्फ्रास्ट्रक्चर। पायाभूत सुविधांमध्ये इन्व्हेस्टमेंट कमी झालेली आहे। आणि ही इन्व्हेस्टमेंट कमी झाली म्हणजे काय, तर इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्ये येता ती गुजरातमध्ये गेलेली आहे, ती वेगवेगळ्या राज्यामध्ये गेलेली आहे जिथे BJPचं मेजॉरिटीचं सरकार आहे। एकेकाळी महाराष्ट्राला देशाचं इकॉनॉमिक पॉवर हाऊस मानलं जायचं, मुंबई ही आर्थिक राजधानी म्हणून मानलं जायचं, आणि आज तोच महाराष्ट्र हा मागे पडतो आहे। महाराष्ट्राच्या पुढे इतर अनेक राज्य जात आहेत। आता इतर राज्यांनी महाराष्ट्राच्या पुढे जाऊ नये असं बिलकुल नाही आहे। ग्रोथ व्हावी, पण मग ती सगळ्यांची व्हावी, महाराष्ट्राचीही व्हावी ना। महाराष्ट्रांनी जे राज्य मागे होते त्याच्याही खाली जाणं म्हणजे महाराष्ट्राची त्यांच्याही खाली जाणं हे काही बरं नाहीये। आता आपण पाहूया, हे जे लोक ओरडतात की नाही की महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला पळवले, सामान्य नागरिक म्हणून आपल्याला असं वाटतं की खरंच असं झालंय का, खरंच हे झालंय की ते नुसतंच राजकारण करायचं म्हणून म्हणतात। राजकारण नाही आहे, हे खरं झालेलं आहे। कितीतरी प्रोजेक्टची मी तुम्हाला आता नावं देईल, तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहून घ्या। आता हा बघा, हा एक प्रोजेक्ट आहे सबमराईन प्रोजेक्ट। 2018 साली देशातील पहिल्या पाणबुडी प्रकल्पाची सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून घोषणा झाली होती। निवती रॉक जवळील समुद्रामध्ये पाण्याखालील अंतरंग नेण्याची व्यवस्था या प्रोजेक्टनी तयार केली असते, त्यामुळे खूप मोठा टुरिझम आला असता, जवळपास 5,000 लोकांना रोजगार मिळाला असता, खूप कोटी रुपयाची गुंतवणूक दरवर्षी झाली असती आणि प्रॉफिट मिळत राहिला असता। आणि हा प्रोजेक्ट गेला गुजरातला। गुजरात गव्हर्नमेंटनी अनाऊन्स केलं की हा प्रोजेक्ट आता द्वारकाला बनणार आहे। अशा बातम्या तुम्हाला सगळ्या पेपरमधल्या मिळतील। आता जर हा एक प्रोजेक्ट गेला असेल याचा अर्थ काय आहे, महाराष्ट्रामधून खूप मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट, महाराष्ट्रातल्या इथल्या तरुणांना मिळणारा रोजगार आणि इथल्या राज्याला होणारा फायदा, आज सगळ्याच्या सगळा आज गुजरातमध्ये गेलेला आहे। आणि देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा विचारलं की असे प्रोजेक्ट्स महाराष्ट्रातनं पळून चाललेले आहेत, तेव्हा देवेंद्र फडणवीस असं म्हणतात, गुजरात काय पाकिस्तान आहे का? नाही साहेब, गुजरात हा पाकिस्तान नाही आहे, पण महाराष्ट्र हा पण पाकिस्तान नाही आहे ना की महाराष्ट्रामधून प्रोजेक्ट गुजरातला घेऊन जावेत। आणि विरोधी पक्षातले लोक पण पाकिस्तानी नागरिक नाही आहेत, ते भारतीय नागरिकच आहेत। त्यामुळे विरोधी पक्षातल्या लोकांवर तुम्ही जे आग ओकत असता ते पण बंद करा। जे थोडक्यात तुम्ही हे मान्य करताय की महाराष्ट्रातनं प्रोजेक्ट गुजरातला जात आहे आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना असं समजावून सांगत आहेत की तुम्ही टेन्शन नका घेऊ, तो काही पाकिस्तान नाही आहे। अहो, तो पाकिस्तान नाही आहे, पण इथल्या तरुणांना रोजगार नाही मिळत आहे, इथल्या तरुणांचा रोजगार जाणार, त्याचं काय? साहेब, तुम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात की गुजरातचे उपमुख्यमंत्री आहात, हे पहिल्यांदा तुम्ही सांगा बरं। आता पुढे बघा, अजून 3 प्रोजेक्ट महाराष्ट्राने गुजरातला लूज केलेले आहेत। आता बघा, अजून 3 प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला गेलेले आहे आणि शिंदे फक्त असे बघत आहेत की आता मी काय करू शकतो, म्हणजे कारण माझे हात बांधलेले आहे। प्रोजेक्ट आहे टाटा एअरबस एअरक्राफ्ट प्रोजेक्ट। या प्रोजेक्ट अंतर्गत C-295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट हे इंडियन आर्मीसाठीचे एअरक्राफ्ट बनवणारा प्रोजेक्ट होता। या प्रोजेक्ट अंतर्गत जवळपास 22,000 कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रात झाली असती, 22,000 कोटी रुपयाची। हा प्रोजेक्ट पण आधी ठरलं होतं महाराष्ट्रामध्ये होणार आहे, महाराष्ट्रातल्या सरकारसोबत त्याचं सगळं साईन वगैरे झालेलं होतं, महाराष्ट्रात होणार अशी अनाउन्समेंट त्यांनी सुरुवातीला केली आणि शिंदे सरकार आल्याच्या नंतर तो प्रोजेक्ट पण गेला गुजरातला आणि आता तो गुजरातमधल्या वडोदरामध्ये हा प्रोजेक्ट होतो आहे।
दुसरा खूप जास्त गाजावाजा झालेला वेदांत फॉक्सकॉनचा प्रोजेक्ट तुम्हाला माहिती असेल. हा प्रोजेक्ट पण महाराष्ट्रात होणार अशी अनाउन्समेंट आधी झाली होती. वेदांत ग्रुपचा मालक अनिल अग्रवाल यांनी पहिल्यांदा हे जाहीर केलं होतं की हा प्रोजेक्ट पुण्यामधल्या तळेगाव इथं होणार आहे. 1.63 लाख करोड 1.63 लाख कोटी रुपयाचा हा प्रोजेक्ट होता आणि नंतर तो प्रोजेक्ट सुद्धा गुजरातला गेला आणि आपण फक्त बघत राहिलो. तुम्ही विचार करा किती मोठी गुंतवणूक, किती मोठा रोजगार महाराष्ट्रातल्या लोकांचा आज गुजरातला गेलेला आहे. आणि याच्यावर आपल्या पंतप्रधानांना जेव्हा विचारलं की तुम्ही हे सगळं महाराष्ट्रातून का घेऊन जात आहात, तर तेव्हा ते म्हणतात की 5-6 महिन्यातच आपण महाराष्ट्रामध्ये पण मोठे मोठे प्रोजेक्ट्स आणू, मोठ्या मोठ्या गुंतवणुकी आणू. तेव्हापासून वर्ष झालं पण अजून काहीही आलेलं नाही आहे. पुढचा प्रोजेक्ट बघा, बल्क ड्रग प्रोजेक्ट. हा प्रोजेक्ट देशातल्या 3 राज्यांमध्ये आज आहे. महाराष्ट्रामध्ये तो व्हावा म्हणून उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना खूप त्यांनी प्रयत्न केले आणि तेही ठरलं होतं की हा प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये होणार आहे. शेवटी उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्यात आलं आणि हा प्रोजेक्ट सुद्धा गेला गुजरातला. पुढचं बघा, इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस. आता ही फायनान्शियल सर्व्हिस देणारा हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे. फायनान्शियल सर्व्हिसेस देणारं केंद्र हे मुंबईमध्ये असायला पाहिजे की नाही, पण हे केंद्र पण त्यांनी हलवलंय गुजरातला. आणि मग महाविकास आघाडीचे लोक जेव्हा म्हणतात की महाराष्ट्राचं आणि मुंबईचं महत्त्व कमी करण्यासाठी असे प्रयत्न गुजरात लॉबी करते आहे, हे सरकार मोदी शहा हे लोक करत आहेत असं जेव्हा ते म्हणतात, तेव्हा त्यांच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे असं मला वाटतं. कारण असंही महाराष्ट्रावर यांचा आधीपासूनच राग आहे. तुम्हाला इतिहास माहीत नसेल तर महाराष्ट्र आणि गुजरात हे एकत्र होतं. 1960 साली महाराष्ट्र वेगळा झाला आणि गुजरात वेगळा झाला आणि मुंबईसाठी खूप मोठा झगडा झालेला आहे. मुंबई हे गुजरातलाही हवं होतं, महाराष्ट्रालाही हवं. तसं पाहिलं तर मुंबईचं कल्चर, मुंबईमधली लोकसंख्या आणि मुंबईचं एकंदर सगळंच हे महाराष्ट्रीयन आहे. त्यासाठी हजारो लोकांनी आंदोलन केलं. त्याच्यापैकी 108 लोक हुतात्मा झालेले आहे. मुंबईला हुतात्मा स्मारक तुम्ही कधीही जाऊन बघा. तर या लोकांनी आपलं बलिदान दिलेलं आहे, तेव्हा कुठे मुंबई ही महाराष्ट्रामध्ये राहिली आणि तेव्हापासून या गुजरातमधल्या लोकांचा मुंबईवर राग आहे. त्यांना काहीही करून एकतर मुंबईचं महत्त्व कमी करायचं आहे किंवा शक्य झालं तर मुंबईला पहिले युनियन टेरिटरी डिक्लेअर करायचं आणि नंतर मुंबईला गुजरातमध्ये वळवण्याचे यांचे प्रयत्न आहेत आणि ह्याच्यासाठीच हे सगळं चाललेलं आहे असं महाविकास आघाडी म्हणते. तेव्हा मला असं वाटतं की याच्यामध्ये नक्कीच तथ्य आहे. पुढचा प्रकल्प पहा, डायमंड ट्रेड प्रोजेक्ट. हा प्रोजेक्ट पूर्वी मुंबईमध्ये बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये असायचा आणि तोही शिफ्ट झालेला आहे गुजरातला. आणि मुंबईमधला एक खूप मोठा डायमंड व्यापारी ज्याचं 17,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट होती, तो आपली सगळी इन्व्हेस्टमेंट घेऊन गुजरातमध्ये गेलेला आहे. ही बातमी तुम्हाला दिसत असेल. डायमंड टायकून वल्लभ लखानी इज ऑल सेट टू मूव्ह हिज एंटायर 17,000 करोड बिझनेस फ्रॉम मुंबई टू न्यूली बिल्ट सुरत डायमंड बोर्स इन गुजरात. आता हे बनणार होतं महाराष्ट्रामध्ये, आता ते बनलेलं आहे गुजरातमध्ये. आता हे तर झालं कागदावर ज्याची माहिती आहे ते, पण मुंबईमध्ये होणारे असे अनेक प्रोग्राम, बॉलिवूडचे सगळे जे अवॉर्ड्सचे प्रोग्राम व्हायचे ते मुंबईमध्ये व्हायचे, आता ते प्रोग्राम व्हायला लागलेत गुजरातला. क्रिकेट वर्ल्ड कपचं फायनल हे कायम मुंबईमध्ये व्हायचं, ते यंदा गुजरातमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमला झालं आणि पनौती लागली असं लोक म्हणायला लागले. अशा अनेक प्रोजेक्ट्स आहेत, असे अनेक प्रोग्राम्स आहेत की जे पहिले महाराष्ट्रात व्हायचे, मुंबईमध्ये व्हायचे किंवा इतर ठिकाणी व्हायचे. त्यातनं खूप मोठी इन्व्हेस्टमेंट व्हायची, उलाढाल व्हायची, टुरिस्ट यायचे, त्यामुळे रेव्हेन्यू वाढायचा राज्याचा. पण या सगळ्या गोष्टी आज गुजरातला हलवल्या जात आहे. आणि म्हणून जेव्हा आपण म्हणतो की हे देशाचे पंतप्रधान नाही आहे, ते फक्त गुजरातचे पंतप्रधान आहे, ते एकदम खरं आहे. आता हे सगळं पाहून तुम्हाला नेमकं काय वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझ्याकडून काही सुटलं असेल, राहिलं असेल, चुकलं असेल तर तेही कमेंटमध्ये कळवा. आणि आपल्या सगळ्यांनी यंदा ठरवायचं आहे की महाराष्ट्राचं असं नुकसान करणारं हे सरकार आपल्याला महाराष्ट्रात पण ठेवायचं नाही आहे. विधानसभेच्या निवडणुका जवळ आहेत. आता परत BJP, शिंदे, फडणवीस आणि हे अजित पवार गटाचं जर सरकार आलं, यांना फक्त आणि फक्त आपल्या खुर्चीमध्ये इंटरेस्ट आहे. माझी सत्ता कशी राहील, माझी खुर्ची कशी टिकेल, बाकीचे पक्ष कसे फोडता येईल आणि BJP किंवा मोदी हे कसे मोठे होतील याच्यामध्येच या सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामधनं हे प्रोजेक्ट्स बाहेर जात आहे. महाराष्ट्राच्या विकासावर, महाराष्ट्राच्या प्रगतीवर, इन्व्हेस्टमेंटवर कशावरही यांचं लक्ष नाही आहे. यांचं लक्ष फक्त आणि फक्त फोडाफोडी करण्यामध्ये आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी यंदा ठरवायचं आहे की आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये यांचं सरकार नको आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. लोकांनाही कळू द्या की हे जे विकास करणारे लोक आहे, देवाचं नाव घेणारे लोक आहे, हिंदुत्वाचं नाव घेणारे लोक आहे, ते एकाच राज्याचा विकास करत आहेत आणि महाराष्ट्राचं ते नुकसान करत आहेत. अशा नुकसान करणाऱ्या लोकांना यंदा आपल्याला घरी बसवायचं आहे.